मला दिसत नाही. तुम्ही माझी तळमळ बघताय का? तुम्ही माझी तळमळ बघताय का? अहो सर, यांना आहे ना, हे प्रशासकीय अधिकारी आहे, हे मॅडम आहेत. या मॅडमनी मला वेळोवेळी मदत केली. या विभागाकडून पत्र दिले गेले साहेबांना की तुम्ही गुन्हा दाखल करा. ते जिल्हा परिषद तिथून सुद्धा यांना पत्र आलंय की जर शाळेनी, मॅडम आणि सर जेव्हा शाळेत आले, जर नाही केलं ॲडमिशन तर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. मग यांनी कोणत्या अधिकारात शाळेला 3 दिवस दिलेत? कोणाच्या अधिकारात दिलेत? आणि शाळेने लिहून दिले सर मला की आम्ही यांची ॲडमिशन राखून ठेवलेली आहे. कोणत्या संविधानाच्या अधिकारात त्यांनी रोखून ठेवलेली आहे? मला ते लिहून द्या. हे ॲडमिट लेटर आहे माझ्या मुलाचं, जे अधिकृत शासनाने दिलेलं आहे. हां, शासनाच्या पोर्टलवर माझे सगळे कागद आहे. इथल्या अधिकारात फक्त हे सर आहेत जे काहीच काम करत नाही. तुम्हाला शाळेचा कोणता अधिकारी दबाव टाकतोय मला सांगा. मी कशाला सर 2 लेटर आले होते मॅडम, 2 तक्रारी आल्या होत्या तुमच्याकडे. तुम्ही दोघांचे पण लेटर दिले होते शाळेला. तुम्ही वेळोवेळी माझी मदत केली, तुम्ही मला सगळं सहकार्य केलं. तुम्ही साहेबांना कॉल करता, साहेब फोन उचलत नाही. मी साहेबांना फोन करते, साहेब अवेलेबल नसतात. एवढे कोणते बिझी असतात शिक्षण विभाग सोडून सर? तुम्हाला जमत नाही का? म्हणजे किती मी तेच म्हणते, मला नाही माहिती माझ्या मुलाचं आज ऍडमिशन झालं पाहिजे, नाही तर मला गुन्हा. चला माझ्यासोबत त्या मॅडमला मी भेटलेली आहे, पीआय मॅडमनी बोलवलंय तुम्हाला. ते म्हणतात आदित्य मॅडम डायरेक्ट म्हटलंय, पीआय म्हटलं आत्ता ज्या मॅडम तिथं आलेले आहेत तिथले पीआय मॅडम निपाडकर मॅडम मला स्वतः म्हटले की जर अधिकाऱ्यांना तसे आदेश येतात अधिकारी काय येत नाही, घेऊन या. मग अधिकारी काय करतात? ते कालपर्यंत आम्ही सगळं पेपर्स तयार करू. सर तुम्ही खूप प्रोसेस केली. मी कागदोपत्री आता खेळणार नाही. मला तुम्ही ऍक्शन दाखवा. तुमच्याकडे सगळे अधिकार असून पण तुम्ही काय करताय? मॅडम तुमच्याकडे सगळे अधिकार असून तुम्ही शाळेला जुमानत काय? तुम्ही काय खाल्लंय का शाळेचं? मी कोणाचं छापण कोणता मंत्री तुम्हाला दबाव टाकतोय का? मला कोणी दबाव मग माझ्या मुलाचं ऍडमिशन का नाही घेतली शाळा? खालच्या भाषेत सर ऐका ना सर, खालच्या खूपदा बोलली मी. तुम्ही काय केलं मला? पहिल्यांदा मी रेकॉर्डिंगवर जोपर्यंत फोन टाकला होता तेव्हा साहेब मी माझं काम केलेलं आहे. माझं फक्त ऍडमिट करण्याचं काम होतं. मग आता माझा मुलगा शाळेत गेलाय का? शाळा तुम्हाला काय? आणि मला साहेब काय म्हटले, खोटं बोलले. साहेब खोटं बोलले दादा की तुमचा मुलगा ऑलरेडी शाळेत जातोय. मग मी का बरं इथे त्रास देते यांना? मी येडी आई आहे का तुम्ही? माझ्या ते आई जिवंत केली. एकदा बाळाला एवढा त्रास द्यावा? दादा 15 दिवस झाले मी रोज द्यायचे. माझे युनिव्हर्सिटी पेपर लिहिले. त्यांच्यामुळे 2 ठिकाणी माझं नुकसान झालं. माझे युनिव्हर्सिटीचे पेपर गेले दादा, मी डाऊन झाली यांच्यामुळे. यांच्या हातात होतं माझ्या मुलाला शाळेत गेलं. हे जाऊन तिथे कोण बोलतात? तुम्ही माझ्या मुलाला एकट्याला सोडून मी इथे येते. मॅडम ऐकून घ्या. मी माझ्या भावाला 5 वर्षाच्या भावाला घरात ठेवून येते. मला कोणी नाहीये. हे साहेब शाळेला मदत करतात. जे लोक पैसे देऊन पण गेले, सरपंचाची पोरं आंटी म्हणून आतमध्ये जातात. माझ्या पोरांनी काय बिघडलं की एकटी आहे म्हणून का? मला नाही, तुम्हाला आरोप करते. आज मी गंभीर आरोप करते तुमच्यावर. आरोप पण केलाय मी. तुम्ही का बरं दिला त्यांना 3 दिवसाचं टाईम? कशा हिशोबाने दिला? कोणत्या अधिकारात दिला? अहो त्याला वेळ लागतो मॅडम. दीड महिन्यापासून हे वेळच घेतात आहेत का यांच्या अधिकारात असताना? गुन्हा दाखल करा. तुमच्या अधिकारात सगळे सर. मी संचालक साहेबांचं लेटर घेऊन आले. संचालक साहेबांच्या ऑफिसमधून मला डायरेक्ट म्हटलेले साहेब स्वतः म्हटले, गोसावी साहेब, मी कॅमेऱ्यासमोर सांगते की जाऊन तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोला की सोबत जाऊन गुन्हा दाखल करा, नाही तर शाळेत ऍडमिशन द्या. तुम्ही आल्या होत्या मॅडम. शाळेने काय केलं? काय केलं मॅडम? पत्र दिलंय. चला माझ्यासोबत तुम्ही. मी सगळं समोर. आता माझ्या समोर ना माझं बाळ सर उपाशी राहतं घरात. सर तुम्हाला नाही कळणार ते. तुम्हाला एक मुलगी असती ना तर कळणार. एवढा पण त्रास नाही द्यावा की एखादा माणूस सगळं सोडून टाकेल.